कितपत वाढलं जाणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर A1 क्रिकेट क्लब निजामपूर विरुद्ध इंडियन निजामपूर मैदानामध्ये उत्तर देणार आहेत. उषा कंपनीचे महाराष्ट्राचे रिजनल मॅनेजर अर्थातच योगेशजी खामकर यांच्या शुभ हस्ते योगेश पवारला हे पारितोषिक देऊन गौरव केला जातोय. वेल्डन योगेश, असाच फॉर्म कंटिन्यू राहू दे. मेहनत खूप चांगली घेतोयस. मोठ्या स्पर्धांमध्ये सुद्धा तुला भरघोस यश मिळू दे यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कारण अलीकडच्या काळामध्ये डे नाईट क्रिकेट वाढलेला आहे. चांगल्या क्रिकेटपटूला अनेक वेळेला मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी बोलवलं जातं. अशा वेळेला तुमचा फॉर्म सुद्धा जपा आणि तब्येतीची सुद्धा काळजी घ्या मित्रांनो. कारण आज सकाळपासून तुला थोडा त्रास होतोय, आपण पाहतोय डिहायड्रेशनचा, पण तरी सुद्धा मैदानामध्ये अप्रतिम इनिंग आज योगेश पवारने जी साकारले ना, त्याचं आज कौतुक होईल. आणि कौतुक त्याचंच होतं ना मित्रांनो, जो परफॉर्मन्स दाखवतो, जो परिश्रमाची ताकद समजतो किंवा त्याच वेळेला कष्टाने आपल्या इनिंग सुद्धा साकारतो. A1 क्रिकेट क्लब निजामपूर विरुद्ध इंडियन निजामपूर यांच्यामध्ये सामना मैदानामध्ये रंगणार आहे. दोन्ही निजामपूरचे संघ आहेत. दोघांना एकमेकांचा खेळ माहिती आहे. काही खेळाडू एकमेकांच्या संघामध्ये सुद्धा ओपन लॉट्समध्ये खेळत असतात आणि त्याच्यामुळे हे दोन्ही संघ जेव्हा एकमेकांसमोर उभे टाकलेत त्यावेळेला हा खेळ थोडा मैत्रीपूर्ण व्हावा ही अपेक्षा जरूर व्यक्त केली जाईल. पण क्रिकेटच्या मैदानामध्ये मैत्रीपूर्ण खेळायला काही अर्थातच किंमत नसते, हे सुद्धा आपण जाणतो. आणि आज जेव्हा मैदानात हे दोन संघ एकमेकांसोबत उभे टाकलेत तेव्हा नाणेफेकीचा कौल इंडियन संघाने जिंकला. संघातील कर्णधार असो किंवा त्याच वेळेला सिनियर खेळाडू असो, या नात्याने अनेक खेळाडूंना माहिती आहे की A1 निजामपूर संघाकडे सुद्धा चांगले स्टार्ट देणारे खेळाडू आहेत. विशेषतः समीरने लास्ट मॅचमध्ये सुद्धा अफलातून स्टार्ट केली होती आणि आज त्याच्या साथीला असणारा फलंदाज माजिद हा सुद्धा तितकीच चांगला सुरुवात करू शकतो. निजामपूर एक्सप्रेस चा पहिला चेंडू या वेळेला आस्किंग अ क्वेश्चन्स. अ बॉलर हॅज टू बी द ड्युटी अबाउट हाऊ टू बीट द बॅट्समन आणि तीच मैदानामध्ये या वेळेला कामी सुद्धा येते. गोलंदाजाने ते नेत्रदीपक असं यश संपादन करायचं असेल ना तर त्याच्या ॲथलेटिझमवरती त्याने काम करावं लागतं. मग त्याची ॲक्युरेसी, लाईन आणि लेन त्याच्यावरती आपण बऱ्याच वेळेला बोलतो सुद्धा. बॅक टू द बॉलर, खेळला चेंडू हवेत, क्षेत्ररक्षकाच्या हातात. समीर या वेळेला अर्थातच बाद होऊन परतणार आहेत पावलांमध्ये. A1 क्रिकेट क्लब निजामपूरला पहिला हादरा. A1 क्रिकेट क्लब निजामपूर संघाला अर्थातच अपेक्षा होती की या सामन्यामध्ये सुद्धा उत्कृष्ट स्टार्ट आपल्याला पाहायला मिळेल. पण जेव्हा गोलंदाजीला सूरज पाशीलकर आलेत, सूरज पाशीलकडे उत्कृष्ट पेस आहे आपण पाहतो आणि स्पीड हा महत्त्वाचा फॅक्टर असतो. आपल्याला अनेक वेळेला पाहायला सुद्धा मिळालंय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. चाविंडा वास असेल, ब्रेटली असेल, यांच्या उत्कृष्ट पेसबद्दल आपण अनेक वेळेला चर्चा सुद्धा केलेली आहे, पाहिलेले सुद्धा आहे. त्या आक्रमणावरती अनेक वेळेला आपण बोललो बघा. शोएब अख्तर असेल, वकार युनिस असेल, ब्रेटली असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये डेल स्टेन असेल, या जसप्रीत बुमराह असेल, मोहम्मद शामी असेल, मोहम्मद सिराज असेल, अनेक गोलंदाजांची नावं का लक्षात राहतात? बिकॉज ऑफ द स्पीड. येस, बिकॉज ऑफ द ओनली स्पीड अँड दॅट स्पीड वेन कम्स विथ द ॲक्युरेसी इट्स अ परफेक्ट कॉम्बिनेशन. आणि हे कॉम्बिनेशन मैदान होण्यासाठी सज्ज झालाय तो इंडियन संघाचा गोलंदाज, इंडियन निजामपूर संघाचा गोलंदाज. निजामपूर एक्सप्रेस या नावाने त्याला ओळखलं जातं. आणि विशेषतः जेव्हा आपल्याला अशी नामकरण केली जातात, मला वाटतं ना ते सातत्य तुम्हाला मैदानामध्ये ठेवावं लागतं. आज A1 निजामपूर संघाकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. माजिद आता स्ट्राईकला असणार आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये अरबाजाला त्याने स्ट्राईक आपल्याला रोटेट करण्याचं काम केलंय, कारण त्याला माहिती आहे की या ओव्हरमध्ये थोडं सांभाळून खेळावं लागेल. 4 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेमध्ये एखादा खराब चेंडू मिळाला तर रन्स मिळतील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला माजिदने. मला वाटतं हा रिव्हर्स हवाय का, किंवा त्याच वेळेला त्याच्याबाबत चर्चा माजिदच्या मनामध्ये सुद्धा सुरू असेल. पण धावा आल्या तर काय होईल, चांगलं होईल हे माजिदला सुद्धा माहिती होतं आणि म्हणूनच त्याने हा अटेम्प्ट केला. यू नो देर आर मेनी मोर टाइम्स बॅट्समन ट्राईंग टू हिट द बॉल आणि त्या हिट या सदराखाली अनेक प्रयोग केले जातात. त्यावेळेला कव्हर्समध्ये चेंडू खेळलाय, मात्र सरळ सिकंदरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि दुसरा फलंदाज बाद होणार आहे पहिल्या षटकात. क्षेत्ररक्षकाला उत्तम अर्थातच दाद द्यावी लागेल, त्याच्या 100% एफर्ट्सला दाद द्यावे लागतील. आणि स्पोर्ट्स मधली ही इंटेन्सिटी जी आपण पाहतोय ना ती खऱ्या अर्थानं महत्त्वाची असतं. क्रिकेटमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना तुमचं 100% द्यावं लागतं. सकाळच्या सदरामध्ये सुद्धा आपण म्हणालो होतो तो
कमिटमेंटचा भाग असतो आणि आज मैदानामध्ये ती कमिटमेंट सांभाळताना सिकंदर पाहायला मिळाले. सिकंदरला माहिती आहे की इथे माजीद बाद होणं किती महत्त्वाचं असणार आहे, कारण A1 क्रिकेट क्लब संघाकडे जी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे ना, त्या बॅटिंग लाईनअप बद्दलच मैदानामध्ये अनेक वेळेला चर्चा केली जाते आणि त्याच्यामुळे त्यांचे 1-2 फलंदाज जर पहिल्या षटकामध्ये बाद होत असतील तर तो दबाव दडपण आपण प्रतिस्पर्धी संघावरती निर्माण करू शकतो. सादिक नवीन फलंदाज मैदानामध्ये. लास्ट मॅच मध्ये सादिकने मॅन ऑफ द मॅच हा किताब हस्तगत केला आणि आज एका चांगल्या गोलंदाजासमोर उत्तर द्यायचं आहे. 2 फलंदाज लवकर माघारी परतलेले आहेत. केवळ 1 धाव आतापर्यंत धावफलकावरती नोंदवली गेली. मोठा फटका खेळला जातोय. साजिदच्या बॅटमधून निघालेला घणाघाती षटकार. या षटकाराने साजिदने संघाची धावसंख्या वाढवले. हुसेन परदेशी यांकडून असणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला 100 रुपयाचं षटकारासाठी पारितोषिक होतं. ते पारितोषिक सुद्धा आपल्या खिशामध्ये ते टाकणार आहेत आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स वरती तुम्हाला अपडेट्स पाहायला मिळतील. ते म्हणजेच की तब्बल आज सकाळपासून 12,000 प्रेक्षकांपेक्षा अधिक प्रेक्षकांनी A1 क्रिकेट क्लब निजामपूरचे हे सामने पाहिलेले आहेत. बघा, पहिला दिवस आहे आणि आपल्याला एवढे व्ह्यूज येत आहेत ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे आणि हे व्ह्यूज वाढणार. आता इथून हे व्ह्यूज आपल्याला 25,000च्या घरामध्ये जायला पाहायला मिळतील, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपण सुद्धा जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर सुद्धा करा, कारण आता एक चांगली मॅच मैदानात लागले. A1 क्रिकेट क्लब निजामपूर विरुद्ध इंडियन निजामपूर. कौतुक करावं लागेल ना सादिकच्या त्या अप्रोचचं, कारण जेव्हा सादिक बॅटिंगला आला, ओव्हरपिच चेंडू मिळाला, त्याने तो सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिला जरूर, पण या षटकारामध्ये जो इंटेंट पाहिला, तो कॉन्फिडन्स पाहिलाय, त्याच्याबद्दल काय? कारण बघा 2 विकेट गेलेले आहेत, तेव्हा तुम्ही म्हणता की चला लास्ट बॉल आहे सांभाळून खेळूया. सादिक म्हणतो आय डोंट केयर अबाउट दैट यार, ठीक है ओके, पहले 2 बल्लेबाज आउट होकर वापस लौटे हैं पवेलियन में, तो उनका काम खत्म हुआ, अब मैं शुरू करता हूँ. मला वाटतं ना, हा इंटेंट महत्त्वाचा असतो जो तुमचा स्ट्रेस रिलीज करतो. सादिकने ते काम चोख बजावलेलं आहे. 100% या वेळेला स्वतःचा दिलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 7 ऑन बोर्ड, 7 फॉल लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर आणि गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज सिकंदर मैदानामध्ये आले. सिकंदरचा यावेळेचा टर्न प्राप्त केलाय आणि त्या टर्नला सरळ भिरकावून दिलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार. षटकारांचं यावेळेला पारितोषिक होतं जे हुसेन परदेशी यांकडून, ते अरबाजच्या नावावरती आता नोंदवलं जाणार आहे. कारण सीमारेषेच्या बाहेर दणकूड हा फटका सोडला ना. नौशाद सांगले यांकडून सुद्धा अरबाज यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. समालोचकांकडून सुद्धा पारितोषिक यायला लागली, काय म्हणावं याच्याबाबत. नौशाद भाई यांकडून सुद्धा पारितोषिक आलंय. 100 रुपयाने स्वतःच्या त्यांचा अकाउंट नक्की वाढणार आहे, म्हणजे बॅलन्स वाढेल, बँक बॅलन्स. धावांचा बँक बॅलन्स काय सांगतो मैदानामध्ये. यावेळेला फ्लिक केलाय थोडासा वेरिंगुप्पा वेंकट साई लक्ष्मण की याद दिलाते हुए. VVS लक्ष्मण आय एम टॉकिंग अबाउट दॅट. सो अर्थातच या फ्लिकने 1 धाव मिळाली. एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचली ती 14 पर्यंत. 14 ऑन बोर्ड. सादिक आणि अरबाज मैदानामध्ये पूर्णपणे संघाचा डोलारा सावळताना आपल्याला पाहायला मिळालेत. 14 धावा येत असताना दोन्ही फलंदाजाने सादिक आणि अरबाजच्या त्या कौशल्यपूर्ण खेळाबाबत आपण मित्रांनो म्हणत होतो. बघा 2 फॅक्टर असतात. सिकंदरच्या या चेंडू नंतर आपण बोलू. आखो टप्प्याचा चेंडू यावेळेला टर्न सोबत गेले. वॉट अ शॉट, वॉट अ टायमिंग. नक्कीच यावेळेला हे कल्पकतेला दाद द्यावे लागेल. 100% कमिटमेंटच्या सोबत टॅलेंट सुद्धा कामी येतंय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. त्याला जळगावकर यांकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अरबाज सांगले याच्यासाठी हे पारितोषिक होतं, जो मगाशी षटकार मारला त्याच्याबद्दल त्याला जळगावकर यांकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलं. सादिकच्या इंटेंटचं मगासपासून मी कौतुक करतोय. बघा, अकॉर्डिंग टू फील्ड मैदानामध्ये खेळायचं असेल ना, तर तुम्हाला मॅक्सवेलला आठवावं लागेल. काय परिस्थिती होती विश्वचषकात आणि काय सिच्युएशन नुसार बॅटिंग केली होती. वॉट अ बॅटिंग. सादिक आज मैदानामध्ये पूर्णपणे मैदान व्यापून टाकतोय. चेंडू कव्हर्स मधून ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. सणसणीत चौकार. This is all about class. When we're talking about to be the form, we always say that form is a temporary, class is permanent, and that is for you, Sadik. आणि सादिक आज मैदानामध्ये त्या क्लासवरती जातोय की जसा चेंडू तशी त्याला शिक्षा कशी द्यायची आहे त्याचं कोष्टक ठरलेलं आहे, त्याचं प्रत्युत्तर ठरलेलं आहे. चौकाराने धावसंख्या वाढली.
माझे गुणलेखक मित्र मला कळवतात की 22 धावा धावफलकावरती आल्यात. सिकंदरचा पुढचा चेंडू ओव्हर पिच बनवून खेळून काढण्याचा प्रयत्न फसला आणि सादिक या वेळेला बाद होऊन परतणार पावलांमध्ये. सिकंदरला मिळते विकेट. यशस्वी या वेळेला अर्थातच असणार ते सिकंदरचं हे षटक. 22 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. बावीस या धावसंख्येवरती सादिक बाद होऊन परततात. आज मैदानामध्ये एक आपण त्याला म्हणतो ना की फिजिक्स जर तुम्ही असं शिकले असाल ना, इंजिनिअरिंग मध्ये असेल, सायन्स मध्ये असेल, तर त्याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया नावाचा एक पार्ट असतो आणि मला वाटतं तो एक मोमेंटम देण्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया देण्याचं जे महत्त्वाचं कामकाज होतं ना, ते सादिकच्या बॅटिंगने मैदानामध्ये सिद्ध करून दाखवलं. 22 धावा धावफलकावरती आल्या. एक षटकार त्याने आपल्या खेळीत सजवला, 2 चौकार आले त्यांच्या खेळीमध्ये, 14 धावा त्याने मैदानात जमवल्या. बाद होऊन परतले. सिकंदरने सुटकेचा निश्वास टाकलाय, पण हा सुटकेचा निश्वास टाकताना विनिंग माइंडसेट काय सांगतोय ना, त्याच्यावरती जावं लागेल. जेव्हा सिकंदरचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी आले आणि या वेळेला भिरकावून सुद्धा दिला. इट्स अ कडक षटकार. बुराण या वेळेला गोलंदाजीला आला. सिकंदरचा हा चेंडू पुढ्यात पडलेला होता आणि बुराणला माहिती आहे की ओव्हरपिच चेंडू म्हणजे या चेंडूवरती षटकार मारणार म्हणजे मारणारच. 28 झाल्या. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 28 धावा धावफलकावरती. यू कॅनॉट इमॅजिन दॅट की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या 5 चेंडूवरती फक्त 1 धाव होती. पहिल्या 5 चेंडूंवरती 1 धाव होती. पुढच्या 7 चेंडूंवरती या ज्या काही धावा आहेत ना, म्हणजे 28 - 1 केली तुम्हाला त्या 27 धावा त्या 7 चेंडूमध्ये आलेल्या पाहायला मिळतील. क्रिकेट असा अनिश्चिततेचा खेळ आहे. प्रत्येक षटकारासाठी हुसेन परदेशी यांकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे आणि ते पारितोषिकाचे मानकरी सुद्धा ठरणार. ते बुराण सुद्धा ठरवणार, कारण अरबाजने सुद्धा षटकार भिरकावून दिला होता, सादिकने सुद्धा षटकार भिरकावून दिला होता. आपण A1 क्रिकेट क्लब निजामपूर संघाच्या त्या फलंदाजीतील ताकदच्या बाबत बोलतोय ना, ही ताकद फार महत्त्वाची असतं. बघा, एक शब्द तुम्ही नेहमी ऐकत असाल, ऑर्गनायझेशनल लिगसी. A1 क्रिकेट क्लब निजामपूर संघामध्ये ही लिगसी चालत आलेली आहे की एका मागोमाग एक चांगले फलंदाज त्यांच्या संघामध्ये पाहायला मिळतात. हा महत्वाचा भाग असेल. या वेळेला मात्र खराब फटका खेळले आणि अरबाज बाद होऊन परतणार पावलांमध्ये. कौतुक असेल क्षेत्ररक्षकाचं, कौतुक असेल गोलंदाजाचं आणि कौतुक असेल कंबाईन एफर्टचं. अर्थातच ते कौतुक आहे इंडियन निजामपूर संघाचं. बघा, क्रिस्टियानो रोनाल्डोच्या वर्क एथिक्सवरती अनेक वेळेला अनेक लेक्चर्स येतात. त्याच्यामध्ये एकदा एका पुस्तकामध्ये वाचत असताना मला एक स्टेटमेंट सापडलं की अ विनिंग फॉर्म्युला ऑफ द कंबाईन्स स्ट्रॅटेजिक थिंकिंग, एफर्ट्स अँड हंगर फॉर अ कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. आणि हे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट हा शब्द मला वाटतं ना, खेळामध्ये फार महत्त्वाचा असतो. तुम्ही पहिला सामना कोणत्या आघाड्यांवरती जिंकलात, कोणत्या परिस्थितीमध्ये जिंकलात, यापेक्षा दुसरा सामना जिंकत असताना, दुसरा सामना खेळत असताना तुम्ही मैदानात कशा पद्धतीने सामोरे गेलात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. याही वेळेला चेंडू हवेत आहे आणि सलग दुसरा फलंदाज बाद होणार आहे. A1 निजामपूर संघाला आणखीन एक मोठा हादरा बसतोय. सागर पाशिलकरच्या गोलंदाजीचा आज कौतुक होईल. बघा, चेंडू मधली लास्ट मोमेंटला गती कमी करण्याचं त्याचं जे कौशल्य आहे ना, आज सकाळच्या सत्रामध्ये मला वाटतं कौशल्यावरती बरंच काही बोललो. मला वाटतं थोडं कौशल्याच्या सोबत आणखीन गोष्टी जोडूया. when I am doing the commentary, I am always talking about with the will and skill. The both things are very important because when you have a skill, then what about to be the will? इच्छाशक्ती फार महत्त्वाची असतं. विलला मराठीमध्ये आपण इच्छाशक्ती म्हणतो आणि देअर इज अ विल देअर इज अ वे असं इंग्रजीमध्ये एक फार सुंदर प्रोवर्ब आहे की जर इच्छा असेल तर मार्ग सापडतो. इथे गोलंदाज सागर गोलंदाजीला आले. इंडियन संघाकडून खेळताना, इंडियन निजामपूर संघामधून खेळताना मैदानात त्यांना माहिती होतं की विकेटच्या शोधात जावं लागेल, जोडी फोडण्याचं काम करावं लागेल आणि आज जर ते पेशाने वकील असते ना, तर घटस्फोटाचे उत्तम वकील झाले असते. जोडी फोडण्याचं काम केलं, त्याच्याबद्दल मित्रांनो म्हणालो. वळतोय मैदानामध्ये, फार काही सिरियसली घेऊ नका. थोडं एंटरटेनमेंट चालतच राहायची. अँड क्रिकेट इज ऑल अबाउट एंटरटेनमेंट. इट्स ऑल अबाउट द संडे स्पेशालिटी. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. चेंडू बराच काळ हवेत होता.
शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकापासून बराच दूरवर होता चेंडू, त्यामुळे हॅट्रिक मिळणार नाहीये. 2 धावा मिळतील एवन क्रिकेट क्लब निजामपूर संघाला. तिसऱ्या धावेसाठी धावलेत आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. साथ द्यावी लागेल यावेळेला नॉन स्ट्राईक एंडचे फलंदाज बुरान, त्यांच्यासाठी पारितोषिक आले बुरानसाठी. अमीरा आणि हम्माद मुंगे यांच्याकडून पारितोषिक आहे. जर त्यांनी लागोपाठ 3 षटकार लगावले किंवा 3 चौकार लगावले तर 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. अमीरा आणि हम्माद मुंगे यांच्याकडून हे पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात आहे. बुरान मैदानामध्ये बॅटिंगला आलेले आहेत. बुरानने 3 धावा पूर्ण केल्या. इट इज नॉट इझी दॅट टू रन 3 रन्स, कारण 3 धावा आपण म्हणतो ना, धावण्यासाठी धावल्यानंतर दम लागतो, पण धावण्यासाठी सुद्धा दम लागतो ना. आज तो दमखम मैदानामध्ये दाखवला या खेळाडूने. या 3 धावांचं कौतुक होईल, त्या कौशल्याचं कौतुक होईल, त्या इच्छाशक्तीचं कौतुक होईल आणि सागरच्या चेंडूचं किंवा त्याच्या गोलंदाजीचंही कौतुक झालंय. कौतुकास्पद मध्ये बुरानच्या बॅटमधून निघालेला हा घणाघाती प्रहार जो सरळ सीमारेषेच्या बाहेर जाणार. षटकार. दणदणीत फटकेबाजी बुरानची सुरू झालेली आहे. इथे 6 धावाने धावसंख्या वाढली. धावफलकावरती धावसंख्या पोहोचले 37 ऑन बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. सागरच्या गोलंदाजीला इतकं चॅलेंज निर्माण करणं सोपं नव्हतं आणि त्या विनिंग फॉर्म्युलाबाबत आपण बोलत होतो ना की स्ट्रॅटेजिक थिंकिंग, ती मैदानामध्ये 3 धावा पूर्ण करून दाखवली. त्यातला दुसऱ्या शब्दावर या, आय एम टॉक अबाउट टू बी द एफर्ट्स, ते मैदानामध्ये दाखवले गेले आणि बुरान या वेळेला ठोकतोय हा ही चेंडू. दणदणीत षटकार आहे. आता 1000 रुपये अकाउंट मध्ये जमा करायला हरकत नाहीये जर तिसरा षटकार आला, जे अमीरा आणि हम्माद यांच्याकडून असणार आहे. अमीरा आणि हम्माद मुंगे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे जर बुरान यांनी लागोपाठ 3 षटकार लगावले तर. आणि आतापर्यंत 2 षटकारासाठी 100 रुपये तर जमा झालेले आहेत. हुसेद परदेशी यांच्याकडून स्कोरकडे नजर टाकूया. 43 ऑन बोर्ड. बुरानला माहिती आहे की या षटकातील अजूनही 1 चेंडू येणं बाकी असताना मैदानामध्ये आपण 43 उभारलेले आहेत. 7 चेंडू येणं बाकी आहेत, पण आज बुरानच्या फलंदाजीचं कौतुक होणार. डेफिनेटली सुपर डुपर हिरो ठरतोय मैदानामध्ये. एकेरी धावानं त्याने सिकंदरच्या एरियामध्ये चेंडू खेळून काढला स्क्वेअर लेगला. एकेरी धावानं स्ट्राइक स्वतःकडे ठेवले. एक सेंसिबल क्रिकेट, यू नो इसे कहते हैं, हमारे यासीन मर्चेंट करके मेरे साथी कमेंटेटर हमेशा रहते हैं और वो हमेशा कहते हैं कि क्रिकेटरों का दिमाग लोमड़ी के दिमाग जैसा तेज भी होना चाहिए. आणि ते सेन्सिबल क्रिकेट मैदानात पाहायला मिळालं. आज हीच तर गोष्ट गंमत पाहतोय आपण. 44 ऑन बोर्ड. 44 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 चेंडू येणं बाकी आहे. पहिल्या 5 चेंडूवर 1 धाव आली होती. यू कॅनॉट प्रिडिक्ट वेअर वी विल गो, असं नेहमी म्हणतो ना आपण क्रिकेटमध्ये हे किंवा कोणत्याही खेळामध्ये. सामना जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत त्याचा अर्थ किंवा त्याचा अर्थातच रिझल्ट सांगायचा नसतो. हेच मैदानामध्ये पाहिला. इंडियन संघाचं आतापर्यंत आपण गोलंदाजीचं कौतुक केलं होतं. लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार आले तर अमीर मुंगे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक बुरानसाठी आलेलं आहे. स्वप्नील जाधव यावेळेला गोलंदाजीला आलेत आणि त्यांना सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण आता मात्र बुरान बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये. चेंडू ट्रॅव्हल झालेला नाहीये वाईडेस्ट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. स्वप्नीलचं कौतुक होईल. त्यांनी तेच ओळखलं होतं की 6 साठी जाणार आणि त्या जाळामध्ये त्यांना फसवलं सुद्धा जाणार. क्रिकेटमध्ये असे अनेक ट्रॅप लावले गेलेले आहेत. म्हणजे 1971च्या वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये लेग ट्रॅप गाजला होता. एकनाथ सोलकर यांना शॉर्ट फॉरवर्ड लेगला किंवा बॅकवर्ड शॉर्ट लेगला तैनात करण्याचा तो लेग ट्रॅप होता. महेंद्रसिंग धोनीने जोगिंदर शर्मा नावाचा ट्रॅप मैदानामध्ये 2007च्या विश्वचषकामध्ये लावलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. 2011च्या सौदला पारितोषिक येते. राहिला परदेशी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक असणार. ते सौदसाठी प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक. 1000 रुपयांचं पारितोषिक असणार. राहिला परदेशी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार सौदसाठी. स्वप्नील नेक्स्ट बॉल. यावेळेला चेंडू खेळून काढलाय. 1000 रुपये अकाउंट मध्ये नक्की जमा होणार. राहिला परदेशी यांच्याकडून असणार आहे, कारण 4 धावाने धावसंख्या जरूर उंचावणार आहे. हा, मला वाटतं ना आता थोडं इथे जाऊ, म्हणजे आम्हाला नौशाद भाई आपल्याला खाली उतरून समालोचन करावं लागेल, कारण रेहमत परदेशी कुठे आहेत त्यांना शोधावं लागेल. मला त्यांचे सुपुत्र मैदानामध्ये आले तर तुमच्यापर्यंत यावं लागेल इंटरव्यू घ्यायला कि आपकी क्या राय है कि आपके सुपुत्र ने यहाँ पर आते आते ही 4 रन हासिल किए और एवन क्रिकेट क्लब निजामपुर ने 4 रन भी यहाँ पर अपने खाते में जोड़ लिए.
सौद यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय. तर ते कदाचित म्हणत असतील रेहमत सर की बाबा माईक गॅटिंग रिव्हर्स खेळला होता, इंग्लंडला परवडलं नव्हतं, तू पण रिव्हर्स खेळू नको, कारण एवन क्रिकेट क्लब निजामपूर संघाला ते परवडणारं नाहीये. असं अर्थात असे क्रिकेटमधले किस्से असतात. जिम्बाब्वेच्या डेव वॉटनने अर्थात रिव्हर्सच्या फटक्याचा आविष्कार केला असं आपण म्हणतो. दी ग्रेट सचिन तेंडुलकर सुद्धा रिव्हर्स शॉट खेळतात. रोहित शर्मा सुद्धा रिव्हर्स खेळतो. धावा मिळत असतील तर त्या स्ट्रोक का नाही खेळायचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण हाही चेंडू लटकलेत, हवेत आहे आणि इंडियन संघाच्या नावावरती आणखीन एक विकेट यावेळेला जमा होणार आहे. वेल बोल्ड स्वप्नील. 49 ऑन बोर्ड. 49 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. इव्हन क्रिकेट क्लब निजामपूर संघाला माहिती होतं की या धावा जर आपल्याला जमवायच्या आहेत ना, तर त्या अधिकाधिक धावा जमवणं गरजेचं होतं. पण त्याच्यामध्ये काही फलंदाज आपण पाहतोय ना की बाद होऊन परतताना सुद्धा पहिल्या 5 चेंडूत 1 धाव, त्याच्याबद्दल आपण बोललो. सेकंड ओव्हरमध्ये तो अर्थातच भार सांभाळला होता मैदानामध्ये. अर्थातच सादिकने मैदानामध्ये भार सांभाळला होता, त्याला अरबाजने साथ दिली. मग बुराण मैदानामध्ये आले, त्यांनी धावा वाढवण्याचा प्रयत्न केला. उसामानो स्ट्राईक इन. 2 चेंडू अजूनही येणं असताना स्वप्नील यांचे विकेट गोलंदाजीसाठी केले. सुरुवात अगोदर राऊंड विकेटने केली होती, पण स्वप्नीलने पाहिलं की फलंदाज जर थोडं अक्रॉस द लाईन येऊन उभे खेळून काढतायत, तर अशा वेळेला थोडा अँगलमध्ये प्रयत्न करूया बदलण्याचा. आणि तो अँगल जेव्हा तुम्ही बदलता ना, तेव्हा समोरच्या गोलंदाजाच्या मनामध्ये कन्फ्युजन सुद्धा निर्माण होतं. कौतुक करेन स्वप्नीलच्या या गोलंदाजीचं. इंडियन संघासाठी आज तो महत्त्वाचा असणार आहे. 49 ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा चेंडू उसामा या वेळेला खेळलेत कव्हरमध्ये. 1 धाव तर नक्की मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू सीमारेषेवरती ट्रॅव्हल होतोय जरूर, पण तोपर्यंत 2 धावा खात्यात जमा झाल्यात आणि तिसऱ्या धावेची सुद्धा नोंद करायला काही हरकत नाहीये. 4थ्या धावेची नोंद करण्याचा प्रयत्न केला जाणार, पण या नादामध्ये एक फलंदाज बाद होतोय. 52 ऑन बोर्ड. 53 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी अर्थातच इंडियन निजामपूर संघाला. 53 धावा बनवायच्या आहेत. 52 धावा धावफलकावरती झाल्यात. इव्हन क्रिकेट क्लब निजामपूर असं कुठेतरी गडबडलेल्या स्थितीत पाहायला मिळत होता, पण अचानक डाव सावरला गेला. अर्थातच सर्वच फलंदाजाने, मग सादिक असेल, बुराण असेल किंवा टू ऑन अ बोर्ड. एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, आश्वासदायक धावसंख्या. पण क्रिकेटमध्ये हे सगळे जे काही चांगले आकडे, भरोशाचे आकडे किंवा आश्वासदायक आकडे या शब्दांना तेव्हाच आपण म्हणू शकतो जेव्हा त्याच्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाने सुद्धा तितकीच उत्तम साथ दिली तर. कारण एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंद किंवा एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना साथी हात बडाना, असे कितीही जरी आम्ही समालोचक मंडळी तुम्हाला प्रेरणा देत असलो ना, तरी मैदानामध्ये इम्प्लिमेंटेशन हा एक महत्त्वाचा भाग असतो. planning or when we're talking about to be the game plan 1 or game plan 2 or the plan A, plan B, but what's about to be the executions. मैदानामध्ये त्या पद्धतीने आपण तो एक्झिक्यूट करणार का. आज संपूर्ण दिवसभरामध्ये आमचे दोन्ही पंच यांची सुद्धा उत्तम कामगिरी राहिलेली आहे. पंचांचा जॉब हा खऱ्या अर्थानं महत्त्वाचा आणि टफ जॉब असतो. विशेषतः न्यूट्रल अंपायरिंग करणं अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये तितकं सोपं राहिलेलं नाहीये. कारण मी म्हणतो की टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली, पण त्याच्यामुळे पंचांचं काम सोपं नाही झालं, उलट पंचांचं काम वाढलं. म्हणजे मी बँकिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतो, मला असं वाटत होतं 10 वर्षापूर्वी की बँकिंग इंडस्ट्रीमध्ये जर काही टेक्नॉलॉजिकल रिफॉर्म झालेत तर माणसांचं काम कमी होईल. बिलकुल नाही आहे. अलीकडच्या काळामध्ये जेव्हा हे इन्स्टंट पेमेंट सिस्टीम आली, 24/7 ATM झाले, त्याच्यामुळे काम वाढलेलंच पाहायला मिळतंय. सो जसं जसं टेक्नॉलॉजी पुढे जाणार आहे, आपल्याला सुद्धा अपग्रेड व्हावं लागणार आणि अशा वेळेला तो थँकलेस जॉब पंच करतात, ती एक महत्त्वाची गोष्ट असतं. काही वेळेला वादविवाद किंवा नियमांबद्दल जर आपल्याला माहिती नसेल, तर आणखीन वादविवाद सगळत असतात. आपल्याला हे सुद्धा माहिती आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन काम करावं लागतं मित्रांनो. कारण जेव्हा पंच सांगतात तेव्हा त्यांनी सुद्धा त्या गोष्टींचा अभ्यास केलेला असतो, त्यांना या गोष्टींची माहिती असते, परिपूर्णता असते आणि पंचांचं एकदा जे काही म्हणणं आलं की त्याच्यानंतर ते ॲक्सेप्ट करणं, मला वाटतं हे खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन असेल. चला वेळ दौडूया नको, अजून एक सामना होणं बाकी आहे. सलामीची जोडी मैदानात पाठवा. इंडियन निजामपूर संघाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 53 धावांची आणि पुढच्या इनिंगसाठी समालोचनासाठी आमंत्रित करतो माझे साथी समालोचक मित्र आणि अर्थातच एवन क्रिकेट क्लब निजामपूर संघाचे पाठीराखे या नात्याने गेले 19 वर्ष तुमच्याशी जोडले गेलेले आमचे साथी समालोचक मित्र नौशाद भाई यांना. ओव्हर टू नौशादजी. नौशादजी सांगले यांना मी या ठिकाणी माईक सुपूर्द करतो. ओव्हर टू नौशाद सांगले सर.
थैंक यू संदीप जगे सर, जो कि आपके सामने मराठी भाषा में समालोचन कर रहे थे। आए हुए तमाम दर्शकों का और मेहमानों का हम एवन की जानिब से खैर मकदम करते हैं, खुशामदीद करते हैं। आप आए, बाहर आई, इस टूर्नामेंट की शोभा बढ़ी। पहले बल्लेबाजी करते हुए एवन ने बनाए 52 रन और 53 का लक्ष्य रखा हुआ है इंडियन निज़ामपुर के सामने। देखेंगे किस प्रकार बल्लेबाजी होती है और इन बल्लेबाजों को रोकने में कहां तक कामयाब होते हैं एवन के गेंदबाज, ये तो वक्त बताएगा। लेकिन आपको लिए चल रहे हैं ग्राउंड की तरफ इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए कमेंट्री बॉक्स से नौशाद सांगले। पहली ओवर लेकर माजिद सांगले गेंदबाजी करेंगे सागर के लिए। दृढ़ मार के पहली गेंद, फुल टॉस गेंद हवा में, गेंद है गेंद के नीचे खिलाड़ी, लेकिन नो मैंस लैंड में गिरती हुई गेंद। अयान खिलाड़ी तैनात थे, थोड़ा सा एफर्ट लगाना जरूरी था। अगर ये एफर्ट थोड़ा सा लगा दें तो एक कैच बन सकती थी, लेकिन उभरते खिलाड़ी हैं, अनुभव की कमी, इसकी वजह से ये थोड़े से पीछे दिखाई दिए। तो इसी बीच एक रन पूरा होता हुआ, इस एक रन के साथ खाता खोलता हुआ सागर का और टीम का भी बहुत ही बेहतरीन मुकाबला घमासान आपको दिखाई दे रहा है बीच मैदान में। एवन निजामपुर वर्सेस इंडियन निजामपुर, इन दो टीमों के दरमियान हल्के हल्के कदमों से दर्शकों का जमावड़ा भी बढ़ते हुआ, क्योंकि शाम का वक्त है, आखिरी दो मैच आना बाकी है। एक मतलब आपको ग्राउंड की तरफ ले जा रहे हैं माजिद। इस बार उछाल भरा स्ट्रोक खेलने की कोशिश स्वप्निल की और कैच आउट, पहली सफलता हासिल होती हुई माजिद। पहली विकेट गिर चुकी है यहाँ पे स्वप्निल के रूप में। पर एक मतबा माजिद बॉलिंग के निशान पर खड़े हैं, गेंदबाजी करेंगे सूरज पासिलकर को, विकेट को पार किया। इस बार बहुत ही अच्छी गेंद, टपक खाने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद, उछाल भरा स्ट्रोक खेलने की कोशिश सूरज की नाकाम होते हुए। पहली ओवर पहले पावर प्ले की बहुत ही बेहतरीन चकमा देते हुए गेंदे माजिद की वेरिएशन भरी गेंदबाजी करते हुए पहली गेंद पर भी सफलता हासिल होते होते चूक गई। एक मरतबा लिडो को पार किया, इस बार फुल टॉस गेंद आगे निकल कर खेला हुआ स्ट्रोक, मिड विकेट की जानिब फील्डर तैनात है। बहुत ही अच्छी फील्डिंग, बहुत ही अच्छा एफर्ट बुरहान के जरिए, जिस प्रकार बल्लेबाजी की थी उतना ही एफर्ट अभी फील्ड में लगाते हुए बहुत ही खूबसूरत फील्डिंग अपने टीम के लिए। जरूर यहाँ पे इन्होंने 2 रन बचाए हैं, बहुत ही खूबसूरत यहाँ पे फील्डिंग का नमूना पेश करते हुए। पहले पावर प्ले की इस ओवर में गेंदबाजी कर रहे हैं माजिद टू सूरज, फील्ड में थोड़ी सी तब्दीली करते हुए फिर एक मरतबा डेडू को पार किया, इस बार आगे निकलकर खेला हुआ स्ट्रोक, स्टेप आउट होकर खेला हुआ स्ट्रोक, सीधे बल्ले से लॉन्ग ऑफ की जानिब 1 रन पूरा हुआ। दूसरे रन के लिए दौड़ लगाई है वहां पे अरबाज सांगले की थोड़ी सी लूज फील्डिंग की वजह से रनिंग बिटवीन द विकेट इतनी तेज लगाई सूरज ने और सागर ने कि 2 रन जोड़े अपने टीम के लिए। इस 2 रन के साथ टीम का बढ़ता स्कोर जा पहुंचा 5 रन, 1 विकेट के नुकसान पर स्वप्निल जो कि डगआउट में देखने मिल रही है। आखिरी गेंद इस ओवर की, इस पावर प्ले की, को पार किया, इस बार फुल टॉस गेंद फेंकी थी लेकिन उसके बाहर रनआउट का चांस बन सकता था, लेकिन थोड़ी सी यहां पे लूज फील्डिंग खिलाड़ियों की, इसी वजह से वाइट बॉल प्लस 22 में 1 रन, 2 रन, इस 2 रन के साथ टीम का बढ़ता स्कोर जा पहुंचा 7 रन 1 विकेट के नुकसान पर।
हवाएं बहुत ही तेजी से चलते हुए इस मैदान पर। एक मरतबा माजिद सांगले दीडो को पार किया। इस बार थोड़ी सी डिलीवरी, स्लो डिलीवरी फेंकी हुई। उछाल भरा स्ट्रोक खेलने की कोशिश जरूर, लेकिन कारपेट के सहारे गेंद जाती हुई शॉट मिड विकेट पर, जो फवाद खड़े थे, तैनात थे, उनके हाथों में गेंद जाती हुई 1 रन के लिए। पहली ओवर का समाप्ति पर टीम का स्कोर जा पहुंचा है 8 रन 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही अच्छी गेंदबाजी कही जा सकती है पहली इस पावर प्ले के ओवर में माजिद के जरिए, जबकि 8 रन खर्च करते हुए एक सफलता हासिल हुई है उनको। दूसरी ओवर लेके देखिए कौन आता है। सादिक, ऑलराउंडर खिलाड़ी इस टीम में जो कि माजिद, समीर, सादिक, बुरहान जैसे ऑलराउंडर खिलाड़ी इस टीम में शामिल है दोस्तों। अनुभव भी ज़्यादा है, देखेंगे कि इस अनुभव का फ़ायदा कहाँ तक उठाने में कामयाब होते हैं। जबकि सागर पासिलकर और सूरज पासिलकर बहुत ही बेहतरीन ऑलराउंडर है इस इंडियन टीम में। दूसरी ओवर लेकर सादिक, गेंदबाजी की धुरा संभालते हुए, फुल फील्ड का मायना करते हुए 4-5 कदमों का रनअप गेंदबाजी करेंगे सागर के लिए। पहली गेंद शॉर्ट पिच प्रकार की गेंद, तेज रफ्तार से फेंकी हुई गेंद, देखें रनआउट का चांस बन सकता था, लेकिन यहां पे रोक लिया सागर ने सूरज को। डॉट गेंद जाती हुई, बहुत ही बेहतरीन गेंद, टपक खाने के बाद सीने तक ऊंचाई उछली हुई गेंद। कट करना जरूर चाहते थे, लेकिन तेज रफ्तार की गेंद थी, सीधी विकेट के पर ग्लोव्स में जाती हुई नजर आई। बहुत ही अच्छा मुकाबला जरूर देखने मिलेगा, घमासान मुकाबला। इस बार कट कर दिया, देखेंगे यहाँ पे विकेट कीपर को इस गेंद को चीरती हुई गेंद सीमा पार होती हुई 4 रनों के लिए बहुत ही बेहतरीन चौका। एफर्ट लगाने होंगे अगर मैच जीतना हो तो, खुद को इस क्रिकेट में ढालना होगा, तब जाके जीत हासिल होती है। हारा वही जो लड़ा नहीं दोस्तों, और जीतने के लिए लड़ना पड़ेगा, तब जाके तुम्हारे झोली में जीत आ सकती है। इसी बीच एक डॉट गेंद, एक बिंदी गेंद जाती हुई, टपक खाने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद। सागर पासिलकर हर गेंद पर प्रयास जरूर कर रहे हैं, अपने जीत के टीम को जीत के करीब लेके जाने की कोशिश जरूर कर रहे हैं, लेकिन गेंदें इतनी तेजी से आ रही हैं। डॉट गेंद जाती हुई, इस बार उछाल भरा स्ट्रोक खेला है, गेंद के नीचे माजिद सांगले, और ये आसान सा कैच, लॉलीपॉप कैच छोड़ा, लेकिन रन आउट मिला। किस्मत बहादुरों का साथ देती है, लेकिन यहां पे और यहाँ पे लाइव जरूर मिली थी, लेकिन सागर पाशिलकर थोड़े से ढीले रह गए। उनको लगा ये थ्रो नहीं लगेगा, लेकिन माविया थे वहां पे फील्डर तैनात दोस्तों, डायरेक्ट हिट लगाया। अब सागर पाशिलकर को डगआउट का रास्ता नापने में मजबूर कर दिया। माजिद के जान में जान हलक में जरूर अटकी थी ये कैच छूटने के बाद, लेकिन जब माविया ने इस सागर पाशिलकर को रन आउट किया, तब उनका थोड़ी सी जान जरूर आई होगी। इस बार शॉर्ट पिच प्रकार की गेंद हवा में जरूर खेली है, इस गेंद को हवा के गेंद के नीचे खिलाड़ी, और ये यासीन लोखंडे के हाथों से कैच ड्रॉप होती हुई। दोस्तों यहां पे अगर आपको मैच जीतना है तो कैच लपकनी होगी, और अक्सर कहता हूं मैं कमेंट्री में
कि लब को कैच जीतो मैच दोस्तों। और यहाँ पे लगातार 2 गेंदों पे 2 कैचे छूटे हैं। सूरज स्ट्राइक पर सामना करेंगे सादिक का। सादिक डेढ़ का पार किया। इस बार थोड़ी सी ऑप्शन के बाहर गेंद फेंकती हुई अंपायर जी का हम तक इशारा आता हुआ वाइड गेंद टपक खाने के बाद काफी ऑप्शन के बाहर निकली हुई गेंद दिशा से बढ़ गया। अंपायर ने दिए वाइड के फटके। अगर गेंदबाज कामयाब होता है ना तो इस 10 खिलाड़ियों के जरिए से होता है। 10 खिलाड़ियों का साथ होना जरूरी रहता है। अगर 10 खिलाड़ियों का साथ रहता है तो ही गेंदबाज कामयाब होता है। इस बार आगे निकलकर खेलने की कोशिश, अपील जरूर हुई है लेकिन नॉट आउट करार देते हुए अंपायर जी। 14 2 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर जा पहुंचा है 14। बहुत ही बेहतरीन किफायती भरी गेंदबाजी सादिक के जरिए दोस्तों अपने टीम को कमबैक करके दिया है इस मैच में। 12 गेंदे 39 रन, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कही जा सकती है बीच मैदान में सादिक और माजिद के जरिए। इन दोनों ने अपना अनुभव पूरी तरह इस मैच में झोंक दिया और अपने टीम को, जो कि सामने वाली टीम स्कोर खड़ा करने में माहिर है, उस टीम को, उन बल्लेबाजों को रोके रखा दोस्तों। अब जाके 12 गेंदे 39 रन। तीसरे अनुभवी गेंदबाज, एक्सपीरियंस जिनके पास बड़ा पड़ा है, बुरहान मुंगे, ऐसे गेंदबाज को लाया गया है। बुरहान मुंगे एक ऑलराउंडर खिलाड़ी इस टीम में, लगातार ऑलराउंडर खिलाड़ी जो कि इस टीम में भरना है वही गेंदबाजी करते हुए नजर आए दोस्तों और अनुभव भी बहुत है उनके पास। बहुत दौड़ा इनकी जानिब से 6-7 कदमों का रन अब दृढ़ को पार किया। पहली गेंद स्लो डिलीवरी फेंकी थी मिड विकेट की जानिब, खेला हुआ स्ट्रोक, करना स्ट्रोक है। 2 फील्डर को चीरती हुई गेंद सीमा पार होती हुई 4 रनों के लिए। तो छक्का लगाने में भी आसानी होगी। यहाँ पे थोड़ी सी बल्लेबाज हरकत करते हुए 2 ओवर के बाद चौका लगाने में कामयाब हुए, जो कि मिड विकेट की जानिब गेंद सीमा पार होती हुई नजर आई 4 रनों के लिए। इस 4 रनों के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 18 रन। बुरहान मुंगे बॉलिंग के लिए मोर्चे पर तिरटों को पार किया। इस बार थोड़ी स्लो डिलीवरी थी, जल्दाई की बल्लेबाज ने इस गेंद को खेलने में। टॉपेज लेती हुई गेंद फॉलो थ्रो में फील्ड करते हुए बुरहान मुंगे 1 रन लेने में नाकाम, आसानी से पूरा करते हुए दोनों भी बल्लेबाज। इस 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 19 रन 2 विकेटों के नुकसान पर। 10 गेंदे 34 रन। बहुत ही अच्छा मुकाबला जरूर देखने मिलेगा बीच मैदान में आपको। सूरज पासिलकर जबकि स्ट्राइक पर है, फुल टॉस गेंद और गेंद को भेजा सीमा पार 6 रनों के लिए। और बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, फुल टॉस गेंद थी, उसे मिड विकेट के खिलाड़ी के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीधी सीमा पार होती हुई 6 रनों के लिए निकल गई और 6 रनों के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 25। अभी भी जीतने के लिए 28 रन की जरूरत। 9 गेंदे 28 रन।
बहुत ही बेहतरीन यहाँ पे मुकाबला होता हुआ नजर आया दोस्तों। कभी बल्ला गेंदबाजों की तरफ झुकता हुआ नजर आ रहा है तो कभी बल्लेबाजों की तरफ झुकता हुआ नजर आता है। यही क्रिकेट बीच मैदान में जारी है। क्रिकेट है, क्रिकेट कुछ कहा नहीं जा सकता, क्रिकेट अनिश्चित गेम है। इस बार शॉर्ट पिच प्रकार की गेंद उछाल भरा स्ट्रोक में तब्दील किया और इस पुल कर दिया है और यह सक्सेस। पुल आणि सक्सेसफुल होता हुआ नजर आया दोस्तों। सूरज पासिलकर जो कि बल्लेबाज कर रहे हैं बीच मैदान पर, लगातार बैक टू बैक 2 छक्के लगाते हुए और अपने टीम को हौसले दिलाते हुए। गेंद है कमजोर, बल्लेबाजों ने लगाया जोर और गेंद गई सीमा पार 6 रनों के लिए दोस्तों। एक मरतबा बैक टू बैक 2 छक्के लगाने के बाद हौसले बुलंद सूरज पासिल करके सामना करेंगे बुरहान मुंगे का। बुरहान मुंगे रोड को पार किया, आगे निकलकर खेला हुआ स्ट्रोक, सीधे बल्ले से फुल टॉस बनाकर खेला हुआ स्ट्रोक था। बहुत ही अच्छी फील्डिंग, बहुत ही अच्छा थ्रो अरबाज का। 1 रन लेने से रोक न सके सूरज को। इस 1 रन के साथ टीम का बर्ताव स्कोर जा पहुंचा 32। अभी भी जीतने के लिए 21 रन की जरूरत। 7 गेंदे 21 रन, बहुत ही बेहतरीन घमासान मुकाबला दोस्तों बीच मैदान में जारी है, देखने मिल रहा है। नजरें जमा कर बैठे। बुरहान मुंगे इस बार उछाल भरा स्ट्रोक खेलने की कोशिश है स्वप्निल गुरव की, लेकिन नाकाम होते हुए फिरकियों का जादू बिखरते हुए थोड़ी सी उंगलियां फेरी इस गेंद पर और गेंद लेग स्विंग होती हुई सीधी माजिद के ग्लोव में जाती हुई डॉट गेंद, बिंदी गेंद, आखिरी गेंद जाती हुई इस ओवर की। अब जाके इक्वेशन बदलता हुआ 6 गेंदे 21 रन। आखिरी ओवर, आखिरी 6 गेंदे, आखिरी 6 गेंदों में 21 रन की जरूरत। बॉलर है अयान, अयान जो कि पिछली मोहल्ला प्रीमियर लीग में बेस्ट बॉलर का खिताब जिसने जीता था दोस्तों। यंग प्लेयर में 14 साल के गेंदबाज है, बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हैं। उनके गेंद हाथों में गेंद थमा दी है, बहुत ही बेहतरीन गेंद। टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद, अपने कदमों का इस्तेमाल करके बल्लेबाजी करने की कोशिश जरूर सूरज ने की थी। और सूरज एक में वैसे बल्लेबाज है इंडियन निजामपुर के बीच में जो दीवार बन के खड़े हैं A1 निजामपुर के टीम के सामने। 5 गेंदे 21 रन, एक घमासान मुकाबला बीच मैदान में जारी है दोस्तों। आगे निकलकर खेला हुआ स्ट्रोक, हवा में गेंद है जरूर, लेकिन यहां पे चूक हुई फील्डर से 1 बाउंस लेती हुई गेंद सीधी सीमा पार। बहुत ही बेहतरीन मुकाबला जारी है दोस्तों। 4 गेंदे 17 रन, 4 गेंदे 17 रन। स्टिप आउट होके बल्लेबाजी कर रहे हैं एयान, डेढ़ों पार किया। इस बार बहुत ही बेहतरीन गेंद
टपकाने के बाद थोड़ी सी बाहर की दिशा में आई और यहाँ पे वाइड गेंद जरूर दागी थी। प्लानिंग के मुताबिक यहाँ पे गेंदबाजी हुई और सूरज सूरज पासिलकर खड़ा है और उनको प्लानिंग के हिसाब से देखते हैं कि दोनों गेंदें उन्होंने स्टेप आउट खेली है, तो क्यों ना हो क्लोज कीप करके उनको स्टंपिंग किया जाए। वाइड गेंद फेंकी और सूरज पासिलकर जो कि स्टंपिंग आउट होके पॉल में वापस होते हुए इस बार दिशा से भटके, अंपायर ने दिए वाइड के रूप में फटके और एक गेंद वाइड गेंद। सैफुल्ला जलगांवकर को घर पे बुला रहे हैं, जहां भी हो हमारे आवाज आपके कानों तक पहुंचती होंगी, आपको घर पे बुला रहे हैं सैफुल्ला जलगांवकर। फिर एक मतलब आपको ग्राउंड की तरफ ले जा रहे हैं अयान, जो कि 14 साल के खिलाड़ी हैं। अयान अखवारे गेंदबाजी की धुरा संभालते हुए इस बार बहुत ही बेहतरीन गेंद अंदर की दिशा में फेंकी हुई गेंद, उछाल भरा स्ट्रोक खेलने की कोशिश संदीप की, लेकिन नाकाम होते हुए। खुद कप्तान है इंडियन के, कप्तान को 3 गेंदों पे 3 छक्के लगाने होंगे अगर हम मैच जिताना होगा। अच्छी बल्लेबाजी करते हैं संदीप, बहुत सालों पहले मैंने इनको देखा हूं, ये बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते थे। अब ये बड़ा मंच है, इस बड़े मंच में बड़ी खेली खेलनी पड़ेगी आपको अगर हम मैच जीतना हो तो। फिर एक मरतबा आगे निकल कर खेलने की कोशिश, स्टंपिंग का चांस था लेकिन यहाँ पे स्टंपिंग का चांस गवा बैठे, लेकिन रनआउट का चांस जरूर मिला है और ये रनआउट। दो गेंदे 14 रन, 2 गेंदे 14 रन। संदीप जो कि खुद कप्तान है इंडियन टीम के दोस्तों, एक हिटर बल्लेबाज जरूर है। देखेंगे किस प्रकार बल्लेबाजी करते हैं, अयान का सामना किस प्रकार करते हैं। अयान बाहर निकल कर खेलने की कोशिश लेकिन नाकाम होते हुए। 1 गेंद 14 रन। लगभग ये मैच A1 निजामपुर जीत के करीब दोस्तों। अगर कोई गेंदबाज गलती करता है तो ये 14 रन हो सकते हैं। किया इस बार डॉट गेंद फेंकते हुए और ये मैच A1 निजामपुर जीत चुकी हैं दोस्तों। कांग्रेचुलेशन A1 निजामपुर टीम। और इस मैच के हीरो रहे हैं, मैन ऑफ द मैच के लिए चुना गया है जिनका नाम है भूरान मुंगे, जिन्होंने ऑल राउंडर परफॉर्मेंस दिखाते हुए